आणि आता एक महत्त्वाची बातमी, आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट ट्रॉफी मधला सर्वात हाय व्होल्टेज सामना आज रंगणार आहे दुबईच्या मैदानात. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. हा सामना जिंकून सेमीफायनल मध्ये आपलं स्थान निश्चित करण्याचं भारतीय संघाचं लक्ष्य आहे. तर हा सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपलं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा असणार आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशचा सहज पराभव करत भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार सलामी दिली आहे. तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडनं 60 धावांनी पराभूत व्हावं लागलंय. तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमधील चॅम्पियन्स करंडकचा अखेरचा सामना 2017 मध्ये अंतिम फेरीत झाला होता. यामध्ये पाकिस्ताननं भारताला नमवत करंडक जिंकलेला होता. मात्र सलामीवीर शुभमन गिल सध्या चांगल्या लयीत आहे. तर कोहली आणि शामीकडनं सुद्धा भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. बघूयात आज काय होतं या संदर्भात आपण बघूयात. पुण्यात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत आहेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ. वैभव. श्वेता, माझ्या चेहऱ्यावरचा हसू बघून केंद्रीय राज्यमंत्री नेमके काय किस्से सांगत असतील याचा अंदाज तुला बांधता येईल. भारत पाकिस्तानची मॅच आणि त्यात क्रिकेट लवर, त्यात नेता आणि आता मंत्री, असा सगळा प्रवास जरी असला तरी जो आतला क्रिकेट प्रेमी आहे किंवा क्रिकेटचा जो चाहता आहे तो सतत आतमध्ये डोक्यात भारत पाकिस्तानच्या मॅचच्या बातमीने सुद्धा एक्साइट होत असतो. त्यांच्याशी गप्पा मारू. आज भारत पाकिस्तानची मॅच आहे. असं किती वर्षानंतर होत असेल की आज काय मॅच बघायची तुमची संधी हुकते असं दिसतंय? खरं तर अगदी लहानपणापासून मला आठवते की अगदी टेस्ट सुद्धा 5-5 दिवस बघितलेले आहेत मी शाळेत असताना. नंतर वन डे आल्या, आता त्याच्या पुढे जाऊन T20 आल्यामुळे हळूहळू आता ते कमी वेळेत जास्त मजा, जास्त आनंद, हा सगळा आता पॅटर्न सुरू झाला. पण मला असं वाटतं की शेवटी भारत पाकिस्तान म्हणल्यानंतर एक उत्सुकता ही प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असते की काही झालं तुम्ही कुणालाही हारा पण पाकिस्तानला मारा, ही जी भावना असते ना ती भारत पाकिस्तान. पण तरी सुद्धा आता या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये जसं मिळेल तसं मोबाईलवरती सगळं अवेलेबल आता, त्यामुळे जसं जमेल तसं मॅच बघता येते, लाईव्ह पाहता येते. त्यामुळे तो आनंद मात्र घेतो, त्याच्यात मात्र हे नाही, तडजोड नाही. याच्या आधी असे काय किस्से केलेत? असं काही क्रिकेटचं नाव दिसलं, आठवलं किंवा एखादं ग्राउंड बघितलं की आठवतं इथली काच फोडली होती, अरे ह्याच्या घरात गेलो होतो? मला आठवतंय की खरं तर लहानपणी मी नवी पेठेत आमचा एक वाडा होता, नवले वाडा, त्याच्यात आम्ही राहत होतो. त्यावेळेस मला वाटतं 1986 वगैरे असेल, बेन्सन अँड हेजेसच्या मॅचेस ऑस्ट्रेलियात चालू होत्या. आमच्या अख्ख्या दोन्ही वाड्या मिळून एकच टीव्ही होता आमच्या घरमालकांच्या घरी. मी पहाटे 6 वाजता ऑस्ट्रेलियाला मॅच होत्या बघा, रवी शास्त्रीला ऑडी मिळाली होती आठवते. तर त्यावेळेला पहाटे 6 वाजता घरमालकांच्या घरात जाऊन मॅच बघायचो, ते आणि मी दोघंच. ते त्यांनाही आवड होती. घरातले त्यांचे सगळे झोपलेले असायचे पण मी त्यांच्या शेजारी मांडी घालून मॅच बघायचो. आणि अशा वेळेला अनेक वेळेला या क्रिकेटच्या आवडीपायी म्हणा किंवा शिक्षाही झाल्यात, काही वेळेला बोलणी खाली. काय शिक्षण शाळेत तर कधीतरी कितीतरी वेळा शाळा त्या निमित्तानं बुडवायची. मग पालकांना घेऊन ये, मग कुठला ते वाड्यातल्या एखाद्या मोठ्या पोराला घेऊन जायचं की चल भाऊ म्हणून ये, असं खूप काही झालंय. त्याच्यामुळे खूप आठवणी आहेत. क्रिकेटच्या काही आठवणी बघा, भारत पाकिस्तानचा उल्लेख झाला, मला आठवतंय की एक सल ती कायम आपल्या सगळ्यांच्या मनात राहिली. चेतन शर्माच्या शेवटच्या बॉलला जावेद मिनरनी जी शारजाचा सिक्सर मारला, ती एक आठवण सगळ्यांच्या मनात आहे. ती एक कटू आठवण म्हणून असं वाटलं जिंकलो आपण, शेवटच्या बॉलला 5 रन पाहिजे होते आणि फुलटॉस दिला चेतन शर्मानी, जावेद मिनरनी सिक्सर मारली. तो मला असं वाटतं की तेव्हापासून हे सगळं क्रिकेट मनात किंवा जाहीर किती शिवाय दिले तेव्हा ते काय प्रश्नच नाही ना. ते काय मी काय सगळ्या करोडो भारतीयांनी दिले त्यावेळेस चेतन शर्माला. पण तो चेतन शर्मा जेव्हा हॅट्रिक घेतो तेव्हा त्याचं कौतुक होतं. शेवटी खेळ आहे त्यामुळे चालत असतं. मला अजून आठवतं की आमच्या नवी पेठेत एक पलीकडच्या बाजूला गांजवे चौकात एक वाचनालय होतं आणि म्हणजे तिथं वर्तमानपत्राचं वाचनालय. आणि आमचे मला असं वाटतं दिलीप गालिंदे त्यावेळेला तिथले शिवसेनेचे कार्यकर्ते होते, त्यांनी वाचनालय सुरू केलं. आम्ही शाळेत जायचो आणि मला खूप वेळ होतं, म्हणजे मी पुण्याच्या क्लबच्या मॅचेसचे सुद्धा स्कोअर बघायचो, रणजीचे स्कोअर बघायचो, क्रिकेटचे सगळ्या. आणि संध्याकाळचं त्या वाचनालयात जायचो तेव्हा सगळ्यांचे पेपर वाचून झालेलं असायचं. आणि मग डायरेक्ट शेवटचं पान उघडायचं आणि मग त्यातलं शेवटचं पान काढायचं, ते खिशात घालायचं. आणि मग रवी शास्त्री, गावस्कर पासून, गुंडाप्पा विश्वनाथ पासून, कपिल देव पासून, या सगळ्यांचे जेव्हा जेव्हा फोटो यायचे ते कात्रण करायचं आणि त्याचा एक छान एवढा मोठा जाड अल्बम बनवून ठेवला होता. मला आहे वेळ क्रिकेटचं पहिल्यापासून. आहे का आता अल्बम? अल्बम आता खूप वर्ष झाली, मला शोधावं लागेल. खेळायला जायचं का? शेवटचं कधी क्रिकेट खेळलं ते? मी नीट मॅचच खेळलेत पूर्ण. नाही, क्रिकेटला सारखे 2 बॉल खेळायचे नाही, जेव्हा 2-3 जण पडतात ते खेळताना मारतात. नाही मला तर वाटतं मी आता बऱ्याच वेळाला
उद्घाटनालाही जातो सामन्यांच्या याला, तर मी पडलो नाही अजून कधी, पण एवढं लोक म्हणतात चांगला क्रिकेट खेळतो. त्यामुळे मला आठवतं शेवटची की मॅच कधी खेळली? कोथरूडला राहायला आलो नंतर इकडे आमची एक टीमच होती, त्यामुळे अगदी टुर्नामेंटला वेगवेगळ्या गावात जाऊन सुद्धा टुर्नामेंटला खेळलेलो आहे क्रिकेटची मॅच आमची टीम घेऊन. आता ते खूप आठवणी आहेत त्या क्रिकेटच्या, अशा अनेक आठवणी. तालमीत कोल्हापूरला होतो आणि त्यावेळेला सुद्धा क्रिकेटसाठी सुद्धा सराव बुडवलेले आहेत, त्यामुळे सुद्धा वस्तादांनी शिक्षा केलेल्या आहेत. घरी दिवसभर ग्राउंडवर गेले, सांगितलंच नाही, आणि मग घरी आल्यावरती आई अनेक वेळा लय बदलला. अनेक वेळा झाले ते. नवी पेठेतच झाले ते. इंग्लिश स्कूलचं ग्राउंड होतं टिळक रोडच्या, त्या इंग्लिश स्कूलच्या ग्राउंडवरती सकाळपासून संध्याकाळपासून शनिवार रविवार तर तिथंच, आणि इतर वेळेला सुद्धा काही असलं तर क्लास असेल शाळा असेल बुडून क्रिकेट खेळायला घरी सुद्धा. असं ते सर्वसामान्य माणसाचं आयुष्य जगलो जे सगळे जगतात, आणि त्याच्यामुळे मला एक तो उलट तुम्ही आज आठवण करून दिल्यामुळे खूप ताज्या झाल्यात आठवणी. नॉस्टॅल्जिक झालं का आठवण? एकदम. आता आजची टीम भारत पाकिस्तान, आता फार रेफरन्स राहतो का या सगळ्या गडबडीत? असेलच अलीकडे आता काही वर्षभरात फार 100% खूप चांगली टीम आहे आपली. आज रोहित शर्मा आहे, विराट कोहली आहे, शुभमन गिल आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की के.एल. राहुल आहे, अक्षर पटेल एक चांगला अष्टपैलू म्हणून आता पुढे आला. ऐवजी पंतला संधी मिळायला पाहिजे यार. तू दोघंही चांगले आहेत, दोघंही चांगले चांगले आहेत. आहेत, हा, पण मला असं वाटतं की इतकं टॅलेंट भरून आपल्याकडे भरलं आहे ना, मग T20ला हा खेळतो, ऋषभ पंत खेळतो, वन डेला के.एल. राहुल खेळतो, टेस्टला अजून नवीन कुणाला तरी संधी दिली जाते. मला असं वाटतं संजू सॅमसंगला संधी दिली, त्यामुळे ते श्रेयस अय्यर नाही, कीपर ऍज अ कीपर आणि बॅट्समन कीपर. तर मला असं वाटतं की शेवटी भारतातलं क्रिकेट आज एका वेगळ्या उंचीवरती आहे. प्रत्येक छोट्या मुलापासून ज्येष्ठांपर्यंत मला असं वाटतं की भारत पाकिस्तान मॅच म्हटलं की बाकी सगळं सोडा, टीव्ही पुढे बसा. एक मोहम्मद शमी फुल फॉर्म मध्ये 5 विकेट घेतलेत. मोहम्मद शमी मला असं वाटतं की ब्रेक नंतर परत एकदा खूप चांगला फॉर्म मध्ये आलाय. मोहम्मद शमी, बुमराची अनुपस्थिती मला असं वाटतं की कदाचित तो भरून काढेल असं वाटतंय. अर्शदीपला चान्स मिळायला पाहिजे. आज पाकिस्तानची टीम माहिती का? खूप चांगलं ओपनिंग करू शकतो बॉलिंग, त्याचे इन स्विंगर आउट स्विंगर खूप चांगले आहेत. म्हणजे मला असं वाटतं की खूप अर्शदीपला सुद्धा संधी द्यायला हरकत नाही. पाकिस्तानची टीम माहिती का कोण खेळतंय कोण नाही? नाही, आता नवीन फार नाही. मला तो त्यांचा हे आपला फास्ट बॉलर लेफ्ट हॅम आफ्रिदी, एक शाहीन आफ्रिदी खूप चांगली बॉलिंग करतो. मला आवड, शेवटी काही कसं खेळ आहे, पण शाहीन आफ्रिदी चांगली बॉलिंग करतो. त्याच्यानंतर तो शहा, काय नाव त्याचं, आपला फास्ट बॉलर असतो त्यांचा. एक मला वाटतं बॉलिंग साईड त्यांची खूप चांगली आहे, त्या मानाने बॅटिंगची. बाबर आझम काय फार फॉर्म मध्ये तसा दिसत नाही. भारताच्या आपल्या विरुद्ध खेळत नाही. आपल्या विरोधातच काय त्याचा कायम कार्यक्रम होतो. आणि बुमरा पाहिजे होता करता. खरं बुमरा पाहिजे होता. स्पिन काय फार चालत नाही आपल्या, अक्षर नाही, तो कुलदीप नाही. म्हणजे मागच्या मॅच मध्ये तर तसं काही फार इम्पॅक्ट दिसला नाही त्यांचा. नाही, मला वाटतं बिश्नोई सुद्धा एक चांगला बॉलर. मला वाटतं त्याला आज या स्क्वॉडमध्ये घेतला की नाही मला माहित नाही, पण तसा अक्षर पटेल आता ऑलराऊंडर म्हणून चांगला आलाय. आणि वेळेला जडेजा आहेच, रवींद्र जडेजा आहेच शेवटी. कुठं मॅच कशी बघणार पण आता? दिवस आज सकाळी प्रवास आज खूप शेड्यूल काय? आज दिवसभर माझा जनता दरबार असतो महिन्यातनं एकदा, एका विधानसभेचा. आज पर्वती विधानसभेचा जनता दरबार आहे दुपारपर्यंत. दुपारनंतर मी परत प्रवासात असेल. प्रवासात असल्यानंतर तेवढा जो काही टाइम असेल विमानात बघायला मिळेल का? विमानात, तेच अवघड आहे. विमानात अजून नाही. आता मला असं वाटतं की मंत्री म्हणून ती सुविधा केली पाहिजे सगळ्यांसाठी. ठीक आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ आपल्या सोबत होते. त्यांच्यातला एक क्रिकेट रसिक जो आहे तुम्हाला माहिती होता. आज भारत पाकिस्तानची मॅच आहे. सगळ्यात भारी किस्से कोण सांगू शकतं पुण्यामध्ये, म्हणून आम्ही सकाळी सकाळी मुरली अण्णांना गाठलं. या आधीच्या मॅचेस, त्यांच्या वर्ल्ड कपच्या फायनल, हे सगळं बघितलेलं आहे आम्ही, जेव्हा ते घरात दंगा घालतात. आज त्यांना तसं काही करता येणार नाही. फार अपूर्व संधी त्यांची हुकते. मात्र असं जरी असलं तरी इतर सगळ्या प्रेक्षकांनी या भारत पाकिस्तानच्या मॅचचा आनंद अजिबात चुकवायला नकोय. बिलकुल वैभव, आणि खूप थँक्यू. कारण मुरलीधर मोहोळ यांचं क्रिकेट प्रेम खरं तर बऱ्याच जणांना माहीत नसावं, ते आज कळलेलं आहे. किती त्यांचा अभ्यास आहे, किती आवड आहे, किती प्रेम आहे. त्यामुळे या मॅचच्या निमित्तानं आपल्याला हे कळलं. केंद्रीय राज्यमंत्री, जबाबदाऱ्या भरपूर आहेत, मात्र तरी सुद्धा त्यातनं वेळात वेळ काढून सगळेच जण आज या क्रिकेट मॅचचा आनंद नक्कीच घेणार आहेत. एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच